श्री गुरुचरित्र अध्याय 2 संदीपकांची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणाचे ध्यान करत मार्गाने कोठेतरी जात होते. दमल्यामुळे ते एका झाडाखाली विसावले. त्या निद्रेत भस्म, व्याघ्रम चर्म आणि पितांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी नामधारकांच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्यांना अभयदान दिले. त्यामुळे त्यांना एकदम जाग आली. त्यांनी उठून भोवतीला पाहिले, कोणीच दिसले नाही. ते आश्चर्य करत पुन्हा मार्गस्थ झाले. काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेव्हा ते आनंदाने पुढे धावले आणि त्यांना वंदन करून म्हणाले, हे योगीश्वर, हे भक्तांवर कृपा करणाऱ्या स्वामी राया, तुम्ही कोण आहात? कुठून आलात? तुम्ही कुठे राहता? योगी म्हणाले, माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो. नामधारक म्हणाले, मीही श्री गुरूंचे नित्य ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? ते म्हणाले, नामधारक, तुम्ही त्यांची एकनिष्ठेने भक्ती करा, मग त्यांच्या कृपेची तुम्हाला साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मजींनी कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला होता. तोच मी तुम्हाला सांगतो. एका सृष्टीच्या आरंभी भगवान श्री विष्णूंनी आपल्या नभी कमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले. त्यावर 4 वेद दिले होते व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्यांनी काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाचा प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापार युगाने आपल्या स्वभावधर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. नंतर ब्रह्मजींनी कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते. ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मजींपुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. मग गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्माचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार? तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नकोस. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पाप प्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, तसेच माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. त्यावेळी कलियुगाने ब्रह्मजींना गुरूंचे स्वरूप व महात्म्य विचारले असता ते म्हणाले, गुरु हा शब्दच 4ही मुक्तीची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हेच ब्रह्म, विष्णू, महेश आहेत. देव कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य, सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते. गुरूंच्या सेवेने कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. मी तुला त्याविषयीची एक कथाच सांगतो. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषीच्या आश्रमात पैल ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत. एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याचं देही भोगायचे आहे. त्यासाठी मी काशीला जाणार आहे. तिथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईल. मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा.
ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्यानी गुरुदेव मी तुमची सेवा करीन आणि तुम्हाला अनुमती दिली तर तुमचे सर्व पाप भोगही भोगीन असे सांगितले. ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शूराळ झाले. त्या समयी अनंत हालापेष्टा सोसूनही संदीपक गुरूंच्या सेवेत तत्पर राहिले. ही त्यांची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. पण त्यांनी काहीच मागितले नाही. मग विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिक दृढ होवो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तींची प्रशंसा केली व ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले. शिष्योत्तम, तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल वास कराल. तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकांसह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावनाने सेवाभक्ती करावी. श्री गुरुभक्तांवर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात. दुसरा अध्याय येथे संपन्न. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.